अंमली पदार्थाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने चक्क ओडिशातून ट्रकमधून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। शहराच्या वेशीवर असलेल्या करोडी शिवारात पोलिसांनी धाड टाकून तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 16 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेला एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली होती। ओडिशाहून येणाऱ्या एका ट्रकद्वारे शहरात गांजाची मोठी खेप आणली जात असल्याची खबर मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला। करोडी शिवारातील चामुंडा एंटरप्राइजेसवर गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकला। यावेळी संशयास्पद ट्रकची झडती घेतली असता पोलिसांना त्यामध्ये 4 किलो 873 ग्रॅम गांजा सापडला। तर शेख मोहम्मद खालिद शेख नईम, शेख अकील उर्फ पपडी शेख सलीम आणि मोहम्मद मंसूर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। तर पोलिसांनी केवळ गांजाच नाही तर तस्करीसाठी वापरलेला ट्रक, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 16,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंतरराज्य तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। मात्र ओडिशातून येणाऱ्या या गांजाचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे।